राज्य सरकारनं काल विधानसभेमध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मांडले। नक्षली धोका आता केवळ दुर्गम भागापुरता मर्यादित नाही, तर शहरी नक्षल अड्डे बंद करण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। शहरी नक्षलवादाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी या विधेयकामध्ये खास तरतुदी करण्यात आल्या। तर नक्षलवाद विरोधी कायदा असताना नवा कायदा कशासाठी असा सवाल नाना पटोले उपस्थित करतात। आज आपल्याला माहिती आहे की नक्षलवादाचा धोका हा केवळ दुर्गम भागापुरतं मर्यादित राहिलेला नाही। अनेक फ्रंटल ऑर्गनायझेशन्स तयार झालेले आहेत की ज्या एक प्रकारे एक इकोसिस्टम तयार करतात आणि भारताच्या संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारताच्या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे, अशा प्रकारच्या कारवाया या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात। यातला अनेक ऑर्गनायझेशन्स केवळ ज्या नक्षलवाद्यांना अटक केलेली आहे त्यांना सोडवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची कामं काय करता येतील या प्रकारचा प्रयत्न करतात। सुरक्षित आश्रयस्थळे देतात, शहरी अड्डे त्या ठिकाणी तयार करतात आणि म्हणूनच छत्तीसगड राज्याने, तेलंगणा राज्याने, आंध्र प्रदेश राज्याने आणि ओडिशा राज्याने जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत त्यांनी अशा प्रकारचा कायदा तयार केला आहे। आपल्या इकडे सातत्याने आपलं जे अँटी नक्षल स्क्वॉड आहे त्याच्याकडनंही मागणी येत होती की त्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात असा कायदा तयार केला पाहिजे आणि म्हणून आपण हा कायदा तयार करण्याकरता घेतलाय। आता जो अँटी नक्षल जो कायदा आपला महाराष्ट्रामध्ये आहे तो कायद्यामध्ये खूप सारे प्रोविजन आहेत अध्यक्ष महाराज। जसं शहरी नक्षलचाही उल्लेख केला की ते इकडे येतात राहतात, त्या अँटी नक्षल ॲक्टमध्ये ते पण प्रोविजन आपल्याकडे, पण वेगळा एक्स्ट्रा कायदा करण्याचा मागचा उद्देश आणि आम्ही कुठं कमी पडतो आता अँटी नक्षल कायद्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आम्हाला पाहिजे अध्यक्ष महाराज। नाना भाऊ, मुळामध्ये आपल्याकडे सेपरेट कायदाच नाही आहे। इतर राज्यांनी अँटी नक्षल सेपरेट कायदा केला, महाराष्ट्राने केलाच नाही। आपण आजही IPCच्या भरोशावर चालतो आणि जर IPC नसेल तर आपल्याला डायरेक्ट UAPA लावावा लागतो आणि मग जेव्हा UAPA आपण लावतो त्यावेळी UAPA हा दहशतवाद विरोधी कायदा आहे। मग त्याच्यामध्ये एक थिन लाईन तयार होते आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरणं चालतात त्यावेळी ते नक्षलवाद आणि दहशतवाद याच्यामध्ये वेगळं त्याच्यात हे करतात आणि मग हा कायदा लागू होत नाही म्हणून सांगतात। आम्हीच हा कायदा शासनाच्या वतीनं संयुक्त समितीकडे पाठवणार आहोत। संयुक्त समिती या संदर्भात हिअरिंग घेईल, संघटनांना देखील त्याच्यात रिप्रेझेंट करायचं असेल, संघटनांना देखील आम्ही संधी देऊ आणि सगळ्यांचं ऐकून त्यानंतर एक चांगला कायदा या ठिकाणी तयार करण्याचा सरकारचा मानस आहे आणि म्हणून हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।